नमस्कार, माझं नाव आहे नंदिनी पाटील। PW महाराष्ट्रनी अपलोड केलेल्या माझ्या रीलमध्ये आहेत 6 मिलियन प्लस व्ह्यूज। सो तुम्ही विचार करत असाल की ती रील कशा रिलेटेड होती। ती रील रिलेटेड होती महाराष्ट्र CETचा रिझल्ट। मी CET दिली होती मी PCB सब्जेक्टसाठी, फिजिक्स केमिस्ट्री बायोसाठी। ही CET PCMच्या CETपेक्षा डिफरंट असते, पण त्याच्या एवढीच हार्ड असते, कारण बाकीच्यांचं म्हणणं असतं की PCBची CET हार्ड नसते, तर नाही, ती पण हार्ड असते। आणि मी CETमध्ये स्कोर केले होते 99.06%। सो मी PCBची CET का दिली, PCMची का नाही दिली, कारण मी प्रिपेअर करत होते नीटसाठी। माझं मॅथ्स ड्रॉप होतं, मी बायो ठेवलं होतं, म्हणून मी PCBची CET दिली। सो मी फिजिक्समध्ये स्कोर केले 98.35, बायोमध्ये स्कोर केले 97.25 आणि केमिस्ट्रीमध्ये स्कोर केले 99.6%। सो असा टोटल माझा झाला होता 99.06%। सो ज्या दिवशी CETचा रिझल्ट लागला त्या दिवशी PW महाराष्ट्रचं चॅनल लाईव्ह होतं। मी माझा CETचा अभ्यास PW महाराष्ट्रचे जे काही ऑनलाईन लेक्चर्स अवेलेबल होते, फ्री लेक्चर्स, त्याच्यातून केला होता। मी त्यांची कोणती बॅच परचेस केली नव्हती ना मी कोणती बुक्स घेतले होते। जे काही ऑनलाईन लेक्चर्स अवेलेबल होते फ्रीमध्ये, मी तेच लेक्चर्स बघितले आणि मी लास्ट एका महिन्यामध्ये अभ्यास केला आणि मग मला 99.06% भेटले। ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी PW महाराष्ट्राचं चॅनल लाईव्ह होतं। मी त्यांना माझा रिझल्ट पाठवला। त्यांनी ॲक्च्युली त्या लाईव्हमध्ये माझा रिझल्टसुद्धा ओपन केला आणि त्यांनी मला तिथेच कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, मला अभिनंदन केलं आणि त्यानंतर त्यांनी मला मेल केला आणि मला विजयोत्सवला बोलवलं आणि तिथे ती रील रेकॉर्ड केली आणि त्या रीलने इतके व्ह्यूज, 6 मिलियन व्ह्यूज क्रॉस करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती। सो जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल डिटेलमध्ये की मी CETचा अभ्यास कसा केला, किती दिवसात केला, कोणते लेक्चर्स बघितले, नीटमध्ये माझा स्कोर किती आहे, मी आता काय करणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।